नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 3री ते 5वी मराठी विषयातील लेखन कौशल्यांतर्गत येणारा अध्ययन स्तर क्रमांक 9 विद्यार्थ्यांना कसा साध्य करता येईल व या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम आपण अध्ययन स्तर क्रमांक 9 काय आहे ते पाहून घेऊया। अध्ययन स्तर क्रमांक 9 4 ते 5 सोपे शब्द असलेले व सोपी जोडाक्षरे असलेली 2-3 वाक्य आकलनासह पाहून लिहितो। हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठी या अध्ययन स्तरामधील महत्त्वाचे काही संबोध व त्यासाठी कराव्या लागणाऱ्या काही अध्ययन कृती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण या अध्ययन स्तराचे काही टप्पे पाडून त्यामधील काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया। कशा प्रकारे पहा, 4-5 सोपे शब्द असलेले 2-3 वाक्य आकलनासह लिहितो। यामधील काही महत्त्वाचे संबोध याप्रमाणे आहेत। शब्द, अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात। सोपे शब्द, विद्यार्थ्यांच्या वयोगटाला व इत्तेला अनुसरून त्यांना सोपे वाटतील व सहज वाचता येतील अशा शब्दांना आपण सोपे शब्द असे म्हणतो। अशा सोप्या शब्दांची निवड करताना आपल्याला विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील आशय किंवा एखादे कथानक किंवा एखाद्या प्रसंगाला अनुसरून शब्द निवडून त्यांचा सराव घेता येईल। जसे एखाद्या प्रसंगाला अनुसरून निवडलेले काही शब्द आपल्यासमोर आहेत, जसे राम, मुलगा, शाळेत, दररोज, आवडीने, खेळायचा याप्रमाणे। त्यानंतर पुढील संबोध आहे जोडाक्षरे। जोडाक्षरे म्हणजे काय, तर एक किंवा अधिक अर्धव्यंजन व एक पूर्ण व्यंजन यांच्या संयोगातून तयार होणाऱ्या अक्षराला आपण जोडाक्षर असे म्हणतो। मग सोपी जोडाक्षरे म्हणजे काय, तर विद्यार्थ्याच्या वयोगटाला आणि इयत्तेला अनुसरून त्याला सोपी वाटतील व सहज वाचता येतील अशी जोडाक्षरे म्हणजे सोपी जोडाक्षरे होय। त्यानंतर सोपी जोडाक्षरे असलेले शब्द म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला सोपे वाटतील असे जोडाक्षर युक्त असलेले शब्द म्हणजे सोपी जोडाक्षरे असलेले शब्द होय। याप्रमाणे आपल्याला काही शब्द निवडता येतील, जसे अभ्यास, सुट्टी, म्हणून, प्रेमाने, दुपारच्या याप्रमाणे। त्यानंतर पुढील संबोध आहे 2 ते 3 वाक्य आकलनासह पाहून लिहितो। यामध्ये आकलनासह हा महत्त्वाचा शब्द आहे, म्हणजे जो विद्यार्थी जे लिहित आहे त्याचा आशय त्याला समजणे अपेक्षित आहे। या अध्ययन स्तरातील हे काही महत्त्वाचे संबोध आपण पाहिले। या सर्व संबोधांनी मिळून आपला अध्ययन स्तर याप्रमाणे होईल। 4-5 सोपे शब्द असलेले व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्य आकलनासह पाहून लिहितो। या अध्ययन स्तराला अनुसरून काही वाक्य आपल्याला पुढील प्रमाणे करता येतील, जसे मी दररोज शाळेत जातो, आमच्या शाळेत बाग आहे, शाळेच्या बागेत भरपूर झाडे आहेत। याप्रमाणे 2-3 वाक्य आपल्याला तयार करून त्याचा सराव घेता येईल। आता हा अध्ययन स्तर दृढ करण्यासाठी या स्तराशी संबंधित अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारे रुजवण्यासाठी आणखी काही अध्ययन कृती करणे अपेक्षित आहे। मग या अध्ययन स्तरासाठी आपल्याला कोणकोणत्या अध्ययन कृती करता येतील ते आपण पुढे पाहूया। यामध्ये या स्तराशी संबंधित काही अध्ययन कृती, त्यामध्ये पहिली कृती आपल्याला घेता येईल पाठ्यपुस्तकातील धडे किंवा कविता पाहून लिहिणे। त्याचप्रमाणे भाषापेटी यामधील शब्दपट्ट्या व वाक्पट्ट्या ह्या दाखवून त्या पाहून लिहिण्यास सांगणे। तसेच अपेक्षित वाक्य फळ्यावर लिहिणे व ते विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगणे। त्याचप्रमाणे शाळेच्या भिंतीवरील सुविचार वाक्य पाहून लिहिणे। त्याचप्रमाणे गावातील दुकानावरील पाट्या व घराच्या भिंतीवरील जाहिरातीमधील काही मजकूर विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगणे। याशिवाय आपल्याला आणखी काही कृती सांगता येतील, जसे विद्यार्थ्याच्या वयाला अनुसरून अपेक्षित असलेली एखादी गोष्ट त्यांना सांगणे व त्या गोष्टीमधील काही सोपे शब्द व जोडाक्षर असलेले शब्द जाणीवपूर्वक फळ्यावर लिहिणे, विद्यार्थ्यांना वाचायला सांगणे व पाहून लिहिणे। त्याचप्रमाणे
शब्द फळ्यावर लिहिणे, शब्द पाहून जसेच्या तसे लिहिण्यास सांगणे. वाक्य फळ्यावर लिहिणे, वाक्य पाहून जसेच्या तसे लिहिण्यास सांगणे. याप्रमाणे अध्ययन कृती आपल्याला घेता येतील. याशिवाय इतरही अध्ययन कृती घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांचा सराव करून घेता येईल व हा अध्ययन स्तर दृढ करता येईल. याप्रमाणे आपल्याला अशाच आणखी काही अध्ययन कृती घेऊन हा स्तर विद्यार्थ्यांना साध्य करण्यासाठी मदत करता येईल. सर्वांना त्यासाठी शुभेच्छा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री ते 5वी मराठी विषयातील लेखन कौशल्याअंतर्गत येणारा अध्ययन स्तर क्रमांक 9 संबंधित महत्त्वाचे संबोध समजून घेतले व हा अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी करावयाच्या विविध अध्ययन कृती याविषयी माहिती पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना साध्य करण्यासाठी कोणकोणत्या कृती कराव्या याविषयी सविस्तर जाणून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपण परत एकदा अध्ययन स्तर क्रमांक 9 काय आहे ते पाहूया. अध्ययन स्तर क्रमांक 9 4 ते 5 सोपे शब्द असलेले व सोपी जोडाक्षरे असलेली 2-3 वाक्य आकलनासह पाहून लिहितो. हा अध्ययन स्तर विद्यार्थ्यांना साध्य करण्यासाठी कोणकोणत्या कृती आपल्याला घेता येतील व त्यांचे दृढीकरण कसे करता येईल याविषयी आपण पाहूया. त्यासाठी आपल्याला या अध्ययन स्तराशी संबंधित पुढील अध्ययन कृती घेता येतील. जसे पाठ्यपुस्तकातील धडे किंवा कविता पाहून लिहिणे, भाषापेटीतील शब्दपट्ट्या किंवा वाक्यपट्ट्या दाखवणे व पाहून लिहिणे, त्याचप्रमाणे अपेक्षित वाक्य फळ्यावर लिहिणे व पाहून लिहिण्यास सांगणे, शाळेच्या भिंतीवरील सुविचार किंवा वाक्य पाहून लिहिण्यास सांगणे, गावातील दुकानावरील पाट्या तसेच घराच्या भिंतीवरील जाहिराती यामधील काही मजकूर पाहून लिहिण्यास सांगणे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयानुरूप एखादी गोष्ट सांगणे व त्या गोष्टीमधील सोपे व जोडाक्षरयुक्त शब्द असलेले वाक्य जाणीवपूर्वक फळ्यावर लिहिणे व विद्यार्थ्यांना वाचायला सांगणे. याशिवाय शब्द फळ्यावर लिहिणे व शब्द पाहून जसेच्या तसे लिहिण्यास सांगणे, वाक्य फळ्यावर लिहिणे व जसेच्या तसे पाहून लिहिण्यास सांगणे. याप्रमाणे आपल्याला विविध अध्ययन कृती विद्यार्थ्यांकडून करून घेता येतील. यामधील काही कृतींविषयी सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया. जसे विद्यार्थ्यांच्या वयानुरूप एखादी गोष्ट त्यांना सांगणे. कशी? याप्रमाणे. राम नावाचा एक मुलगा होता. तो दररोज शाळेत यायचा. सरांनी दिलेला अभ्यास आवडीने करायचा म्हणून तो सरांचा लाडका होता. त्याला मित्रांसोबत खेळायला फार आवडायचे. दुपारच्या सुट्टीत तो मित्रांसोबत प्रेमाने खेळायचा म्हणून तो मित्रांचाही आवडता होता. शाळा सुटल्यावर तो घरी जायचा. आईला कामात मदत करायचा म्हणून तो आईचाही प्रिय होता. अशा प्रकारे एखाद्या प्रसंगावर आधारित एखादी गोष्ट सांगून त्या गोष्टीमधील काही वाक्य विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगावे. त्यामुळे त्यांचे दृढीकरण होण्यास मदत होईल. याचप्रमाणे आपल्याला पुढील कृती करून घेता येईल. जसे पाठ्यपुस्तकातील विशिष्ट धडे किंवा कविता यामधील काही मजकूर पाहून लिहिणे. जसे इयत्ता 3री मधील वासाची किंमत या पाठामधील हा आशय व त्यामधील काही निवडक वाक्य विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगता येतील. त्यामुळे त्यांचे या अध्ययन क्षमतेचे दृढीकरण होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आणखी काही कृतीमध्ये आपल्याला भाषापेटीतील शब्दपट्ट्या व वाक्यपट्ट्या यांचाही चांगल्या प्रकारे वापर करता येईल. या वाक्यपट्ट्या शब्दपट्ट्या विद्यार्थ्यांना दाखवून त्या जशाच तशा पाहून लिहिण्यास सांगणे. या भाषापेटीतील आपल्याला अपेक्षित असलेल्या स्तरानुसार विशिष्ट शब्दपट्ट्या निवडून त्या विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगणे. त्याचप्रमाणे काही उदाहरणे आपल्याला अशा प्रकारे सांगता येतील. नीता दिलेला अभ्यास वेळेवर करते. सुरेश धावण्यात पटाईत आहे. मेघाला निसर्गचित्र छान काढता येते. रुद्राला मित्रांसोबत खेळायला आवडते. याप्रमाणे तसेच आणखी काही कृती आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. शाळेच्या भिंतीवरील विविध सुविचार व काही मजकूर विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यास सांगता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता देखील वाढेल. आपल्या शाळेमधील भिंतीवरती
विविध मजकूर असतो तो जशाच्या तसा पाहून लिहिल्यामुळे त्यांच्या अनुलेखनाचे दृढीकरण होण्यास मदत होईल व हा स्तर साध्य करायला आपल्याला मदत होईल. तसेच उदाहरणार्थ मोठ्यांशी नेहमी आदराने वागावे, प्रामाणिकपणा हा माणसाचा अलंकार आहे, नम्रतेने माणूस मोठा होतो. त्याचप्रमाणे आपल्याला आणखी काही अध्ययन कृती करून घेता येतील, जसे गावातील दुकानावरील पाट्या व घराच्या भिंतीवरील जाहिरातीमधील वाक्य पाहून लिहिणे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील वातावरणामध्ये निरीक्षणाची संधी मिळेल व तो ते आवडीने करेल. याप्रमाणे विविध अध्ययन कृती घेऊन आपल्याला विद्यार्थ्यांना हा अध्ययन स्तर साध्य करण्यास मदत करता येईल व या अध्ययन स्तराचे दृढीकरण करता येईल. अशा विविध कृती घेऊन आपण विद्यार्थ्यांचा सराव करून घेतल्यास नक्कीच संबंधित अध्ययन स्तर विद्यार्थी 100% साध्य करतील. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. इथेच आपण थांबूया. धन्यवाद.